परेलच्या राजाच्या इकडे मस्त श्रीरामाचं मंदिर बनवलं. तर हे लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परेलच्या इच्छापूर्तीचं. तर काहीच मुंबईच्या गणेशोत्सव म्हणजे मुंबईच्या गणपती दर्शनाच्या सेकंड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आहे शशांक आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो TR मुंबईच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काहीच आपण आलो आहोत सध्या चिंचपोकळी लालबाग एरियामधले जे इतर गणपती बाप्पा आहेत त्यांच्या दर्शनाला. पहिल्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं चिंचपोकळीच्या चिंतामणी, लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनाबद्दल. आता आपण पाहणार आहोत जय हिंद टॉकीजला आलेलो आहोत आपण. पूर्वीचं जय हिंद टॉकीज आत्ताचं मुक्ता A2K आर्ट्स करून त्याचं नाव आहे. तिथेच आपला जय हिंद टॉकीजचा गणपती बसतो. तिकडे आपण दर्शनाला आहोत आणि इथूनच आपण चिंचपोकळीच्या ज्या बाकीच्या गणपती बाप्पांचे लालबाग परेलच्या ज्या गणपती बाप्पांचे त्या दर्शनाची सुरुवात करणार आहोत. तर चला जाऊया आणि पहिले बाप्पाचं दर्शन करूया जय हिंद टॉकीजच्या. सो लेट्स गो. ते बघा आपण आलो आहोत जय हिंद टॉकीजच्या इथला गिरणगावचा राजाच्या दर्शनाला. मी इथे दरवर्षी येतो. लहानपणापासूनच मला पप्पा घेऊन यायचे दर्शनाला. म्हणजे मी चिंचपोकळी लालबाग या एरियामध्ये खूप वर्षापासून येतो आहे आणि खूप वर्षापासून दर्शन घेतो आहे. तर सुरुवात आमची अशीच व्हायची गिरणगावच्या राजाच्या दर्शनाने. पण यावेळी आपण चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनापासून केली. तर आता आपण करूया गिरणगावच्या राजाचं दर्शन. जे आपल्या समोरच आहेत बाप्पा. ते बघा गिरणगावचा राजा. तर आपला आहे गिरणगावचा राजा आणि त्याच्या दर्शनाला आपण इकडे वरती जाऊन पाया पडू शकतो. बाप्पाच्या चरणी जाऊन दर्शन घेऊ शकतो. आणि या बाप्पूची मूर्ती तर विजय खातू असणार. म्हणजे विजय खातूंच्या वर्कशॉपमधून आलेली असणारी मूर्ती. तर गिरणगावच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर इथे बाजूलाच रंगारी बदक चाळ आहे. तर रंगारी बदक चाळीच्या गणपती बाप्पाचं आपण आता दर्शन करूया. जसं आपण बोललो मागाशी की आपण रंगारी बदक चाळीमध्ये दर्शनाला चाललो आहे. हे बघा आपण रंगारी बदक चाळीच्या दर्शनाला आलो आहे. रंगारी बदक चाळीचा म्हणजे चिंचपोकळीचा लाडका लंबोदर. आणि इथे आपल्याला महादेव नजर पडतात, सर्व सदाशिव. इकडे शिवलिंग आहे, इकडे महादेवांचा हात आणि इकडे महादेव आहे. तर म्हणजेच आपण समजून जायचं की आतमध्ये आपल्याला महादेवाची थीम म्हणजे महादेवाच्या अवताराचं बाप्पा बघायला भेटणार आहे. तर जाऊया आता आपण रंगारी बदक चाळीत आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. तर बघा असं इकडे जायला यायला केलेलं आहे. इन आणि आऊट आपण इकडनं चाललो आहे. आणि मला असं आतून थोडीफार थीम दिसते आहे नंतर महादेवाच्या अवतारात. म्हणजे महादेवाशी रिलेटेड 12 ज्योतिर्लिंगपैकी तरी एक थीम आहे. मागच्या वर्षी इकडे स्वामींच्या अवतारात बाप्पा होते. तर बघूया आतमध्ये बाप्पा कसे दिसतात. तर आपण आता बाप्पाच्या दर्शनाने आपल्याला बाप्पा दिसतात समोरच्या साईडला. इकडे जी थीम आहे ना ती सर्व महाराष्ट्राचे जेवढे अवतार आहेत ना त्यांच्याशी रिलेटेड आहे. इकडे पाहू शकतो आपण. तेव्हा इकडे नंदी महाराज पण आहे. तर बाप्पा आपल्याला दिसतात आणि इकडे आजूबाजूला आपण शंकराचं जे अवतार आहेत ना त्यांच्याशी रिलेटेड थीम पाहतो. कोपऱ्यात आपल्याला म्हणजे या साईडला राईट साईडला आपल्याला शंकर पार्वती नारदमुनी दिसतात. लेफ्ट साईडला आपल्याला रावण दिसतं. खूप सुंदर मूर्ती बाप्पाची. तर आता आपण आलो आहे काळचौकीच्या महागणपतीला जिथे आपल्याला महादेवाची थीम दिसते. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची लाईन बघा केवढी आहे. म्हणून अंदाजे जवळपास 5 ते 6 तास लागतात मुखदर्शनाच्या लाईनीला. पण हे काळचौकीचं
तर आता आपण आलोय काळा चौकीच्या महागणपतीच्या दर्शनाला. काळा चौकीचा महागणपतीचं डेकोरेशन. आता मी चाललो आहे बाल गणेश चाळीमध्ये बाप्पाच्या दर्शनाला, जिथे माझी लहानपणाची एक आठवण आहे तिथे, पण त्या बाप्पाच्या दर्शनाला चाललो आहे आता. बाल गणेश चाळीच्या आधी ना इथे पण एक गणपती बाप्पा आहे, त्याचंसुद्धा दर्शन घेऊ आपण. इकडे लाईन वगैरे नसते, मस्त दर्शन होतं. मागच्या वर्षी इथे बाप्पा वासुदेवाचा अवतारात होता. विष्णूच्या अवतारात आहेत बाप्पा. खूप सुंदर मूर्ती. आत्ता आपण आलो आहे बाल गणेश चाळीमध्ये, जिथे बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आहे आपण. 75वं वर्ष ही आहे बाल गणेशचा. इथून आपण 75वं वर्षी म्हणजे अमृत महोत्सवी वर्षी आलो दर्शनाला. या चाळीचं आणि या बाप्पाचं ना एक विशेष वैशिष्ट्य आणि मनात वेगळीच जागा आहे माझ्या. कारण मी लहान असताना इथे एक वेगळीच गोष्ट बोललो होतो, त्याच्यामुळे एक गाजलं होतं त्यावेळेला. तर त्यात बाप्पाचं आता दर्शन घेऊया. बघा बाल गणेश शाळेचे गणपती, अष्टविनायकच्या गणपतीपैकी गणपतीचं स्वरूप घेऊन आले बाप्पा. आता आपण दर्शन घेऊया तेजुकाळ्याच्या राजाचं. हे बघा इकडे मंडप आहे त्यांचं, राजा तेजुकाळ्याचा. राजा तेजुकाळ्याचा योद्धा अवतारात, एक तर बाहुबली किंवा नरसिंह अवताराचं काहीतरी मिक्स आहे वाटतं. तेजुकाळ्याच्या राजाचं दर्शन एवढं पटकन होईल असं वाटलं नव्हतं. ऑलमोस्ट बाहेरूनच दर्शन होतं. तरी थोडंसं आतमध्ये जाऊन फोटो वगैरे घेतला बाप्पाला. पण अजूनही तिकडे पहिला दिवस आहे म्हणून भरपूर काम चालू आहे, पण ठीक आहे, हरकत नाही, होईल 2-3 दिवसात तिकडे पण. आता जाऊया आपण करिरोडच्या कैवारीचं दर्शनाला आणि मग पुढे परळचे गणपती बघायला. करिरोडचा कैवारी हिरक महोत्सवी वर्ष आले आपण दर्शनाला करिरोडच्या कैवारीच्या. आणि आता इथे गर्दी वगैरे नसतेच. आणि यांचं हे 60वं म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे. हो कशी आहे मूर्ती, कशी सुंदर डेकोरेशन केलं आहे, लाईटिंग वगैरे केली आहे मस्त. वरती डमरू पण आहे. असं मस्त डेकोरेशन केलं आहे. महाराजाचा महाल बनवला आहे, खूप सुंदर. आणि जशी रांजणकार मूर्ती बनवतात ती तर एकदमच सुपब असते. खूप सुंदर मूर्ती.
आता आपण आलो परेलचा मोरेश्वर, परेल रेल्वे कॉलनीमध्ये. परेलचा मोरेश्वर. आजूबाजूला कैलाश पर्वत. छान आहे मूर्ती. इकडे परेलचा राजा नरे पार्क. आगमनाच्या टायमाला आपण पाहिली होती ना परेलच्या राजाची मूर्ती श्रीरामाच्या अवतारात, ती आता आपण पाहायला आलो. परेलचा राजा. चला जय श्रीराम बोला, जय श्रीराम, जय श्रीराम, चला जय श्रीराम बोला, जय श्रीराम मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. परेलच्या राजाच्या इकडे मस्त श्रीरामाचं मंदिर बनवलं. इथे श्रीरामाचं अयोध्याचं मंदिर बनवलं परेलच्या राजाच्या इथे. बाप्पाची मूर्ती पण श्रीरामाच्या अवतारात आहे आणि इकडे श्रीराम पण आहेत. लाल मैदान गणेशोत्सव मंडळ परेल. तिकडे पण बाप्पा आहे, तिकडे पण बघू, बाप्पाचं दर्शन घेऊ. पिपल जिमखानाच्या इथला म्हणजे परळचा लाल मैदानमधला गणपती पाहूया आपण. म्हणजे परेलचा इच्छापूर्ती ते इकडे समोरच आहे. परेलचा इच्छापूर्ती, परेलचा इच्छापूर्ती लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. परेलच्या इच्छापूर्तीचं 79 म्हणजे 79वं वर्ष. तिकडे चप्पल वगैरे काढून आपण आतमध्ये दर्शन घेऊ शकतो. तर हा आहे परेलचा इच्छापूर्ती आणि इकडे विष्णूचे दशावतार दाखवलेत डेकोरेशनला, ते आपण पाहू शकतो. आणि मध्ये आपले बाप्पा. पोटचा इच्छापूर्ती जसा दिसतो ना तसाच आहे परेलचा इच्छापूर्ती पण, म्हणजे बाप्पाची फेसिंग वगैरे. अवतार झाला आहे माझा, पण बाप्पांचं दर्शन काय मनापासून होतं. तर हे लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परेलचा इच्छापूर्तीचं. आता रात्रीचा 1 वाजला आहे आणि मी अजून परळमध्येच आहे. अजून सकाळपर्यंत आपल्याला खूप गणपती पाहिजे आहेत. केतवाडी, डोंगरी त्या भागातले पण खूप वेळ लागणार आहे, पण सगळं बघूनच घरी जाणार आहे. इकडे परेलचा लंबोदर. परेलचा लंबोदर. खूप सुंदर आणि उंच मूर्ती. आले आपण परेलच्या कृष्णनगरचा राजाच्या इकडे, ज्यांच्या 106वं वर्ष आहे. कृष्णनगरचा राजा यांचं पण चिंचपोकीच्या चिंतामणीसारखं 106वं वर्ष आहे. कृष्णनगरचा राजा
शंकराची पिंड हातात, खाली रावण. खूप सुंदर आहे मूर्ती. कोण गेलो माझ्या इकडे परळचा विघ्नहर्ता. परळचा विघ्नहर्ता जिकडे आहे चलचित्र ते पण तुंबाड पिक्चरच्या हस्तरवर. तुंबाड. एकदम सुपर्ब आहे. मस्त तुंबाडवरचं बनवलं आहे आणि एकदम लाईव्ह आहे. ते इथे येऊन बघण्यात मजा आहे. आतमध्ये तुम्हाला ते काढून पेजवर किंवा यूट्यूबवर कुठेही टाकता, सोशल मीडियावर अपलोड करता येणार नाही. ते बेटर पण आहे कारण ते बघण्यात वेगळी मजा आहे आणि ते रिव्हील करण्यात पण काही मजा नाही, कारण ते इथे येऊन त्याचा जो फन एलिमेंट आहे किंवा हॉररचा जो एलिमेंट आहे ना तो आपल्याला इथेच बघायला येऊन भेटतो. त्याच्यामुळे ते बेटर राहील इथे येऊन बघणं. सुपर्ब आहे एकदम. परळमधला सर्वात शेवटचा बाप्पा आपण बघतोय तो म्हणजे परळचा महाराजा. परळचा महाराजा. परळचा महाराजा. आपण याच्या आगमनाला आलेलो, त्याच्यानंतर सेकंड टाईम आगमन झालं होतं, त्याच्यानंतर आपण बघायला पण आलेलो इथे पुन्हा. आता फुल डेकोरेट वगैरे केलेलं आहे आणि इकडे पूर्ण एक मॅसेज दिला आहे आपला नेचरशी रिलेटेड. चला चला ज्या ज्या गणेश भक्तांचं दर्शन. गणपती बाप्पा. परळचा महाराजा फुल जबरदस्त बॅलेन्सिंग केले आणि आतमध्ये जवळपास सर्व देवतांना आणि बऱ्याचशा अशा ज्या गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे ना त्या गोष्टींचा असं तिथे हे दिलेले आहेत, लिमिट्स दाखवले ज्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. असं डेकोरेशन आहे. तर परेलमध्ये आपण हे सर्व पाहिलं, मस्त होतं. आणि सगळ्यात जबरदस्त मला जे आवडलं ना परेलचं ते परेलचा विघ्नहर्ता. तिकडे एकदम लाईव्ह शो होता, जिवंत देखावा बोलतात त्याला, लाईव्ह सीन. ते बघण्यासारखं होतं. तर ते आपण बघू शकतो. परेलचा विघ्नहर्ताचे जे परेलचा महाराजा बॅलन्सिंगसाठी आहे. प्रत्येक गणपतीला वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे. परेलचा राजा नरेपात तो श्रीरामाच्या अवतारात आहे. त्याच्यानंतर आपण लालबागचे बरेचसे गणपती पाहिले, रंगारी बदक चाळ, बालगणेश गणपती, त्याच्यानंतर जैन टॉकीचा गणपती, प्लस करिडोरचा कैवारी, असे खूप सारे गणपती पाहिले. ते पाहून तुम्हाला सर्व कसं वाटलं ना ते खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता इकडनं जाऊया आपण खेतवाडीमध्ये आणि खेतवाडीचे बाप्पा बघूया. आता थोडासा पाऊस पडतो आहे हलका हलका. तर आता दिवसभर तर पाऊस नाही पडला, म्हणजे पावसाने भिजवलं नाही, पण आता पडतो आहे. बघू खेतवाडीत जाताना पाऊस आपल्याला लागतो आहे नाही लागतो आहे ते पुढचं पुढे. सकाळपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत आपण सगळे बाप्पा बघू शकतो खेतवाडीचे. तर जाऊया खेतवाडीमध्ये. तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ इथेच एंड करतो, ज्याच्यामध्ये आपण लालबाग परळचे गणपती पाहिले होते. चला जाऊया खेतवाडीमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये इथे सांगतो बाय बाय.